All BSc first year student. Now the next topic is the general organization of eukaryotic cells. Eukaryotic cells जे आहे त्याचा बेसिक डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगते बघा. Eukaryotic cells. Eukaryotics means true and karyon means nucleus. ज्या ठिकाणी न्यूक्लियस प्रेझेंट असतो सेलमध्ये त्याला म्हणतात eukaryotic cells. ओके. आर मोअर और कॉम्प्लेक्स दॅन द प्रोकॅरियोटिक सेल्स अँड पजेस करते वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. ज्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्याला म्हणतात युकॅरियोटिक सेल्स आणि वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असते आणि कंटेन करते सेव्हरल लिनियर क्रोमोझोम्स अँड मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गॅनिल्स. लिनियर क्रोमोझोम्ससुद्धा असतात आणि मेम्ब्रेन कशाने बाउंड असते? ऑर्गॅनिल्सने. त्याचा जो शेप आहे ऑफ युकॅरियोटिक सेल्स व्हेरिएबल राहतो शेप, इरेग्युलर, राउंडेड, सिलेंड्रिकल, ट्रायंग्युलर अँड ट्युब्युलर. दे मे बी कॉल्युम्युलर अँड स्पेरिकल. कशा राहतात ते? कॉल्युम्युलरही आहे, स्पेरिकल आहे, सेटेलेट और लॉंग अँड थिन. कशा राहतात? लॉंग और थिन. दे नेक्स्ट आहे साईज. साईजमध्ये बघा 1 मायक्रॉन टू द 1,75,000 मायक्रॉन. जो जे मॅच्युअर झाल्यानंतर त्याची जी डायमीटर असते ती आहे 7 मायक्रॉन इन डायमीटर. आता पर्टिक्युलर आपण याच्यामध्ये बघणार आहे स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चरमध्ये पॉईंट बघा या ठिकाणी. स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पॉईंट सांगितलेले. फर्स्ट, सेल मेम्ब्रेन आर द गेट वेज ऑफ द सेल. द इंटेरियर ऑफ द सेल इज डिवाइड इंटू न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. जे सेल आहे याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पॉईंट्स लक्ष येतील. पेज नंबर 8वर बघायचं आहे तुम्हाला स्ट्रक्चर त्याचं. पेज नंबर 8वर तुम्हाला ते स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्ष येतील पॉईंट्स. स्ट्रक्चरमध्ये म्हटलेलं आहे जी सेल मेम्ब्रेन असते इंटेरियर ऑफ द सेल जे असते डिवाइड होते इंटू न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. म्हणजे दोन याच्यामध्ये डिवाइड होते सेल मेम्ब्रेन. एक आहे गेटवे ऑफ द सेल जे इंटेरियर जो असतो तो डिवाइड होतो न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये. म्हणजे इनर भाग इंटेरियर जो असतो इनर पार्ट जो आहे तो दोन याच्यामध्ये डिवाइड होते. एक आहे सायटोप्लाझम आणि दुसरा आहे न्यूक्लियसमध्ये. ओके. इनर पार्ट. ओके. इनर पार्ट कशामध्ये डिवाइड होत आहे? दोन याच्यात न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये. न्यूक्लियस इज अ स्पेरिकल और ओव्हल शेप स्ट्रक्चर इन द सेंटर. न्यूक्लियस कुठे प्रेझेंट आहे? सेंटरमध्ये. आणि त्याचा जो शेप आहे ते कसं आहे? स्पेरिकल और द ओव्हल राहते. न्यूक्लियस कुठे असते? सेंटरमध्ये ऑफ द सेल आणि त्याचा जो शेप आहे तो आहे स्पेरिकल और ओव्हल. सायटोप्लाझम इज द रिजन आउटसाइड द न्यूक्लियस. सायटोप्लाझम कुठे राहते? आउटसाइड ऑफ द न्यूक्लियस. तुम्हाला पेज नंबर 8वरची फिगर जी आहे त्याच्यावरून लक्षात येईल. जे सायटोप्लाझम कुठे असते? आउटसाइड ऑफ द न्यूक्लियस. आणि कंटेन काय करते? सेल ऑर्गॅनिल्स अँड सिस्टॉल और सायटोप्लाझम. इंट्रासेल्युलर फ्लुइड इज कलेक्टिवली द सिस्टॉल. जे इंट्रासेल्युलर फ्लुइड जे असते ते कलेक्टिवली काय असते? सिस्टॉल. अँड फ्लुइड इनसाइड जे काय प्रेझेंट राहते? ऑर्गॅनिल्स अँड न्यूक्लियस. जे फ्लुइड असते त्याच्या इनसाइडमध्ये काय राहते? ऑर्गॅनिल्स अँड न्यूक्लियस. फ्लुइडच्या इनसाइडमध्ये काय असते? ऑर्गॅनिल्स अँड न्यूक्लियस. ओके. आता स्ट्रक्चर जे असते युकॅरियोटिक सेलचा त्याचे दोन पार्ट्स आहे. एक आहे सेल मेम्ब्रेन आणि दुसरा आहे सिस्टोम. एक आहे सेल मेम्ब्रेन आणि दुसरा आहे सिस्टोम. ओके. आता फर्स्ट बघणार आहे आपण सेल मेम्ब्रेन. पुन्हा आता आपण आज पॉईंट काय बघत आहे? आपण जनरल ऑर्गनायझेशन ऑफ युकॅरियोटिक सेल्स. ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते ज्या सेलमध्ये त्याला म्हणतात युकॅरियोटिक सेल्स. आणि युकॅरियोटिक सेल जे असतात आता त्याचं पर्टिक्युलरली काय असतात? कंटेन करता लिनियर क्रोमोझोम्स अँड मेम्ब्रेन बाउंडेड आहे ऑर्गॅनिल्स. नंतर पॉईंट सांगितलेला आहे तुम्हाला त्याचा शेपचा अँड देन साईजचा. ओके. स्ट्रक्चरमध्ये सांगितलेलं आहे जी सेल मेम्ब्रेन असते इंटिरियर जो पार्ट आहे सेलचा त्याच्या आतमध्ये कशामध्ये डिवाइड झालेला आहे? एक आहे न्यूक्लियस, दुसरा पार्ट आहे सायटोप्लाझम. जो न्यूक्लियस आहे तो सेंटर रिजनमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याच्या आउटसाईडमध्ये काय प्रेझेंट आहे? सेंटरमध्ये काय प्रेझेंट आहे? न्यूक्लियस. आणि त्याचा जो शेप आहे तो कसा आहे? स्पेरिकल किंवा ओव्हल. आणि जे सायटोप्लाझम असते या रिजनमधलं ते कुठे राहते? आउटसाइड ऑफ द न्यूक्लियस. आणि ते कंटेन काय करते? सेल ऑर्गॅनिल्स अँड सिस्टॉल और द सायटोप्लाझम. जे इंट्रासेल्युलर फ्लुइड जे असते इज कलेक्टिवली द सिस्टॉल. फ्लुइड इनसाइड काय प्रेझेंट राहते? ऑर्गॅनिल्स अँड न्यूक्लियस. जे फ्लुइड असते त्याच्या इनसाइडमध्ये काय प्रेझेंट राहते? फ्लुइडच्या इनसाइडमध्ये ऑर्गॅनिल्स अँड न्यूक्लियस. फ्लुइडच्या इनसाइडमध्ये ऑर्गॅनिल्स अँड न्यूक्लियस जे आहे ते प्रेझेंट आहे. ओके. देन त्याच्यानंतर आपण पार्ट्स बघणार आहे. फर्स्ट जो आहे तो आहे सेल मेम्ब्रेन, सेकंड जो आहे तो सिस्टोम. सेल मेम्ब्रेनमध्ये बघा प्रोटेक्टिव्ह सेमी ट्रान्सपरंट कव्हरिंग आउटसाइड द सेल.
जे प्रोटेक्टिव्ह, आता सेल मेम्ब्रेन जे आहे त्या लेबलिंगवरून तुम्हाला लक्षात येईल सेल मेम्ब्रेनच्या. सेल मेम्ब्रेनमध्ये त्यामध्ये बघायचं आहे पर्टिक्युलर तुम्हाला लेबलिंगने दिलेली आहे सेल मेम्ब्रेन जी प्रेझेंट आहे. त्याचं डिस्क्रिप्शन बघा. प्रोटेक्टिव्ह सेमी ट्रान्सपरंट कवरिंग आउटसाइड ऑफ द सेल मेम्ब्रेन सेल कॉल्ड ॲज अ सेल वॉल. जी प्रोटेक्टिव्ह आउटसाईडमध्ये तुम्हाला कवरिंग दिसत आहे सेलमध्ये किंवा त्यालाच काय म्हटलं जाते, सेल वॉल. ओके. अब्सेंट इन ॲनिमल सेल, कुठे अब्सेंट असते, ॲनिमल सेलमध्ये. म्हणजे जी आउटसाईडमध्ये प्रोटेक्टिव्ह आणि सेमी ट्रान्सपरंट कवरिंग असते जी आउटसाईडमध्ये ऑफ सेल मेम्ब्रेन, त्यालाच काय म्हणतो आपण, सेल वॉल. ती कशामध्ये अब्सेंट आहे, ॲनिमल सेलमध्ये. देन एक्स्ट्रा कवरिंग इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. जी एक्स्ट्रा कवरिंग असते त्याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. इट्स लिव्हिंग अँड देन अल्ट्रा थिन, इलॅस्टिक, porous and then semi permeable. The next point, mechanical support, यांचं फंक्शन काय, मेकॅनिकल सपोर्ट अँड एक्सटर्नल शेप. इट कंपोज लिपिड अँड प्रोटीन, कशामध्ये कंपोज असते, लिपिड आणि प्रोटीनमध्ये. कन्सिस्ट करते 3 लेअर, आउटर, इनर अँड मिडल. आउटर जी असते आउटर आणि इनर लेअरमध्ये कशाने मेडअप आहे, प्रोटीननी, आणि मिडल लेअर कशाने मेडअप आहे, लिपिडनी. पुन्हा सांगते, आउटर आणि इनर लेअरची आहे ती मेडअप आहे प्रोटीननी आणि मिडल लेअरची आहे ती मेडअप आहे लिपिडनी. द नेक्स्ट पॉईंट आहे सिस्टोम. सिस्टोममध्ये बघा, इनर मॅट्रिक्स ऑफ द सेल 2 पार्ट्स, सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. सिस्टोममध्ये म्हटलेलं आहे जे इनर मॅट्रिक्स असते ऑफ द सेलचं त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, एक असते सायटोप्लाझम आणि दुसरं आहे न्यूक्लियस. सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. ओके. सो नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक completed. Thank you.